पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी। आज या परतूरच्या आणि अंबड या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी खास करून उपस्थित आपल्या राज्याचे मंत्री सामाजिक न्याय मंत्री संजयजी शिरसाट साहेब, शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकरजी, शिवसेनेचे सचिव भाऊसाहेब चौधरी, त्याचबरोबर संपर्क प्रमुख भास्करराव आंबेकरजी, आमचे आमदार हिकमत उडानजी, पंडितराव भुतेकरजी, अभिमन्यू खोतकर युवासेना सचिव, एजे बोराडेजी, भाऊसाहेब गुघे, मोहनराव अगरवाल, प्रल्हाद बोराडेजी आणि या परतूरमधून ज्या नगराध्यक्षाच्या उमेदवार आहेत आमच्या रेणुका दीपक हिवाळे, त्याचबरोबर आमच्या अंबडच्या नगराध्यक्षाच्या उमेदवार सना पटेल, या दोघेही आपल्या लाडक्या बहिणींचं नेतृत्व करण्यासाठी उभे आहेत आणि त्यांच्यामध्ये त्यांचा लाडका भाऊ उभा आहे। आज या महाराष्ट्रामध्ये लाडक्या बहिणीची एक वेगळी ताकद जी आहे ही निर्माण झालेली आहे। आपण बसला तरी चालेल, बसून घ्या। लाडक्या बहिणींची एक वेगळी ताकद निर्माण झालेली आहे। ही ताकद जी आहे ही आपल्याला देण्याचं काम आणि त्याचबरोबर आपल्याला सक्षम करण्याचं काम या महाराष्ट्राच्या लाडक्या भावानी म्हणजे एकनाथ संभाजी शिंदे यांनी केली। म्हणून या लाडक्या बहिणींनी विधानसभेमध्ये एक मोठी क्रांती करून दाखवली। विधानसभेत निवडणुकीच्या अगोदर लोकसभेच्या निवडणुका झाल्या। खोतकर साहेब त्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या 31 जागा आल्या। महाविकास आघाडीच्या 31 जागा निवडून आल्या। तर महाविकास आघाडीला वाटलं की आता आपलं सरकार विधानसभेमध्ये येईल आणि त्यांचं मंत्रिमंडळ पण घोषित करून टाकलं। कोण मुख्यमंत्री बनणार, कोण मंत्री बनणार, कोण उपमुख्यमंत्री बनणार हे त्यांचं मंत्रिमंडळ पण अगोदरच जाहीर झालं। पण नंतर त्याच्यामध्ये एंट्री झाली, कोणाची झाली? लाडक्या बहिणींची एंट्री झाली आणि लाडक्या बहिणींनी महाविकास आघाडीचं मंत्रिमंडळ बरखास्त करून टाकलं आणि महायुतीचं सरकार आणलं जोरात। ही ताकद तुमची आहे, ही ताकद आपण ओळखा, ही ताकद आपली आहे। आणि यावेळेस तर लाडक्या बहिणींची ताकद आणि लाडक्या भावांची पण ताकद वाढलेली आहे। अगोदर एकच मतदान करायला मिळायचं, आता 3 मतदान करायचे एका व्यक्तीने, 3 मतदान एका व्यक्तीने करायचे, नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराला आणि 2 त्या पॅनलमधील उमेदवारांना। आज या परतूरमध्ये या सभेसाठी उपस्थित राहिलो। या परतूरचे अनेक प्रश्न आहेत। याच्या अगोदर पाथरीमध्ये आणि पाथरीनंतर मानवतमध्ये तिथे देखील मोठ्या संख्येमध्ये जे आहे हे लोकांची गर्दी होती, मतदारांची गर्दी होती। लोकांना आता एक वेगळा विश्वास शिवसेनेबद्दल जे आहे वाटायला लागलेला आहे। शिंदे साहेबांवरती विश्वास जो आहे हा वाढत चाललेला आहे। आपल्याच आशीर्वादाने जे आहे शिंदे साहेब या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री झाले आणि आता जे उपमुख्यमंत्री म्हणून काम पण या ठिकाणी करतायत। एक सामान्य कुटुंबातील व्यक्ती, एक रिक्षा चालक ते या महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री, हे सगळं जे झालं हे आपल्या आशीर्वादामुळे झालं। आपल्यामधून एक जो आहे एक सामान्य व्यक्ती मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचतो। एवढी मोठी ताकद जी आहे ती आपली। आज मला आपल्याला एवढंच सांगायचंय की आज या परतूरमध्ये आणि अंबडमध्ये गेले अनेक वर्ष जे आहे हे वेगवेगळ्या पक्षांची सत्ता राहिलेली आहे। या परतूरमध्ये अनेक अशी विकास कामं जी आहेत ही झालेली नाहीयेत। आज आपण महाराष्ट्रामध्ये पहा, सगळ्यात जास्त योजना जर कुठे आणल्या असतील कुठल्या राज्यामध्ये तर त्या महाराष्ट्रामध्ये आणल्या।
लाडकी बहीण योजना, लाडका भाऊ, लाडकी लेक, त्याचबरोबर शेतकरी, ज्येष्ठ नागरिक, या सगळ्यांसाठी योजना घेऊन आलो. पण त्याचबरोबर जे आहे डेव्हलपमेंटची कामं, विकास कामं देखील जे आहे मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या या राज्यामध्ये होत आहेत. पण परतूर आज देखील त्याच्यापासून दूर आहे. या परतूरमध्ये मगाशी आता मला अग्रवाल साहेब बोलत होते की शौचालय, सार्वजनिक स्वच्छतागृह देखील परतूरमध्ये नाही, अशी परिस्थिती. जे मी बोललो खरंच बोलताय का खोटं बोलताय? ते बोलता अशी ही वस्तुस्थिती आहे परतूरची. सांडपाणीसाठी चांगली व्यवस्था नाही, पाण्याची व्यवस्था नाही. ही परतूर जी आहे नगर परिषद आहे. या नगर परिषदेमध्ये आज देखील इतक्या वर्षानंतर आपण सांडपाणी व्यवस्था नाही, पाणी मिळत आपल्याला नसेल आणि स्वच्छतागृह नसेल, तर आपल्याला आता वेगळा विचार करण्याची गरज आहे. आपल्याला वेगळा विचार करण्याची गरज आहे. आपण ज्या विश्वासाने हे महायुतीचं सरकार पुन्हा निवडून दिलं, आपण एक वेगळी क्रांती केली. का केली? कारण की 2.5 वर्षामध्ये प्रत्येक घटकापर्यंत पोहोचण्याचं काम सरकारच्या माध्यमाने झाले. माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांमुळे झालं. त्यांनी प्रत्येक घटकाला न्याय देण्याचं काम केलं, वेगवेगळ्या योजना घेऊन आलं. म्हणूनच तर प्रत्येक घटक जो आहे हा विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी खुश होता. त्याच्या घरामध्ये जो आहे हा लाभार्थी होता. वेगवेगळे लाभार्थी जे एकाच घरामध्ये मिळाले. प्रत्येकाला लाभ देण्याचं काम जे आहे सरकारच्या माध्यमाने झालं. याच्या अगोदर कधीच झालं नव्हतं. ते काम 2.5 वर्षामध्ये झालं. म्हणून आपण जे आहे पुन्हा बहुमताने हे महायुतीचं सरकार निवडून दिलं. तर आपल्याला या ठिकाणी मी पोकळ आश्वासनं देण्यासाठी आलो नाही. या परतूरमध्ये अगोदरच अग्रवालजी मला वाटतं किती कोटी रुपये, 30 ते 50 कोटी रुपये, 50 कोटी रुपयाचे अगोदरच, म्हणजे इथे नगरसेवक नाही, नगराध्यक्ष नाही, कोणी नाही, पण तरी देखील शिवसेनेकडून, शिंदे साहेबांकडून अगोदरच एवढा मोठा निधी जो आहे तो इथे आलेला आहे. मला आपल्या सगळ्यांना एवढं सांगायचं आहे, जेव्हा इथे काहीच नाही तेव्हा इतका मोठा निधी येऊ शकतो. तुम्ही फक्त विचार करा, जेव्हा नगराध्यक्ष निवडून आपण द्याल तर किती मोठा निधी जो आहे या परतूरमध्ये येईल. आणि आम्ही जे बोलतो ते करतो. शिंदे साहेब जे बोलतात ते करतात. आपल्याला माहिती आहे की पोकळ आश्वासन देण्याचं काम करत नाही. बघतो, करतो, नंतर बघू. जेव्हा शिंदे साहेब मुख्यमंत्री होते तेव्हा वर्षावरती महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील शेतकरी जो आहे हा विदाउट अपॉइंटमेंट जो आहे पोहोचत होता. बरोबर ना? तुम्ही सगळ्या लोकांनी वर्षा बघितलं. किती वेळा बघितलं? भरपूर वेळा बघितलं. किती वेळा मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी कित्येक वेळा जे आहे जाण्याचं भाग्य जे आहे या सगळ्या लोकांना भेटलं. कारण की त्याची दारं जी आहे ती उघडी होती. सगळे शिवसैनिक असतील, सगळे आमदार, खासदार, सामान्यातला सामान्य नागरिक हा तिकडे पोहोचत होता आणि त्यांना शिंदे साहेब भेटत होते. कारण की त्यांना ज्या या सगळे लोक जे दूरदराज मधून येतात, गाव खेड्यामधून येतात, या लोकांच्या समस्या त्याची जाणीव जी आहे शिंदे साहेबांना नेहमी होती. म्हणून त्या लोकांना कुठूनही आला शेवटचा माणूस जो आहे हा वर्षामधून जोपर्यंत त्याला भेटत नव्हते तोपर्यंत शिंदे साहेब झोपायला जात नव्हते. असं तब्बल जे आहे 3 वर्ष जे आहे सतत काम, आणि त्यानंतर आता उपमुख्यमंत्री झाल्यानंतर देखील शिंदे साहेबांचं तसंच काम सुरू आहे. तर आपल्या सगळ्यांना सांगायचं तात्पर्य इतकंच आहे की आपल्याला, मी इकडे काय पोकळ आश्वासनं देण्यासाठी नाही आलो की आम्ही निवडून आल्यानंतर आम्हाला निवडून द्या, तुमचं हे काम करू, तुमचं ते काम करू, रस्ता बनवून टाकू, दिवाबत्ती करू, अमुक करू, तमुक करू. शहराला ज्या ज्या गोष्टीची अपेक्षा आहे, चांगले उद्यानं मिळायला पाहिजे, चांगल्या शाळा झाल्या पाहिजे, कॉलेजेस आले पाहिजे, पाणी चांगलं मिळालं पाहिजे, त्याचबरोबर चांगला रोजगार जो आहे हा लोकांना मिळाला पाहिजे. याच्यासाठी हे सांगण्यासाठी मी आपल्याला आलोय. इतके वर्ष जे आहे आपण एकावरती विश्वास दाखवला, एक वेळेस जे आहे आपण आपला विचार बदला आणि आमच्यावरती विश्वास दाखवा. बघा या परतूरमध्ये चांगली कामं जी आहे, जेव्हा नगराध्यक्ष नसताना देखील इतका मोठ्या प्रमाणामध्ये निधी आला, नगराध्यक्ष झाल्यानंतर जे आहे त्यांना निधी देण्याचं काम नगर विकास विभागाच्या माध्यमाने, त्याचबरोबर आपले मंत्री महोदय संजयजी शिरसाट साहेब इथे आहेत. याच्या अगोदरच्या सभेमध्ये आम्ही गेलो होतो. त्या सभेमध्ये पाथरीमध्ये आणि मानवतमध्ये खालून लोकांनी सांगितलं की मुलींसाठी वसतिगृहाची आवश्यकता आहे पाथरीमध्ये.
तर सामान्य माणसाने हाक दिली की आम्हाला या पाथरीमध्ये लहान मुलींसाठी जे वसतिगृह पाहिजे. क्षणाचाही विलंब आपल्या मंत्री महोदयांनी केलं नाही आणि तिथल्या तिथले जाहीर करून टाकला की 50 कोटीचा निधी जो आहे हा मी त्या वसतिगृहासाठी देऊन टाकतो. असं काम जे आपलं सरकार करतंय, कारण की शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली हे सगळे लोक काम करतात. शिंदे साहेब पण त्यांच्याकडे जो व्यक्ती जाईल इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये निधी देण्याचं काम केलं. कधी एवढं तुम्ही वर्ष राजकारणामध्ये खोतकर साहेब, कधी सामान्य कार्यकर्त्याला एवढा निधी मिळत होता का? कोणी गेलं त्याला विचारलं नाही, अरे तू आमदार आहे, खासदार आहे, आमदाराची शिफारस घेऊन ये, खासदाराची शिफारस घेऊन ये, मगच तुला निधी मिळेल. नाही, ज्या ज्या शहरांसाठी ज्या ज्या आवश्यकता आहेत, जिथे जिथे आवश्यकता आहे, सामान्यातील सामान्य कार्यकर्ता येऊ दे, त्याला निधी देण्याचं काम जे आहे शिंदे साहेबांनी केलं आणि सामान्यांसाठी निर्णय घेण्याचं काम जे आहे शिंदे साहेबांनी केलं. म्हणून आपल्याला मी त्यांचा संदेश घेऊन आलोय. या परतूर मधील सगळ्या जनतेला मला आवाहन करायचंय, नम्र विनंती करायची आहे की शिवसेनेने कधी जाती जातीमध्ये धर्मामध्ये जो आहे कधी भेदभाव केला नाही. आज या परतूरमध्ये देखील मुस्लिम बांधव मोठ्या प्रमाणामध्ये राहतात. खोतकर साहेब तुम्ही मंत्री होते तेव्हा शाबीरभाई शेख देखील जे आहेत हे आपल्या मंत्रिमंडळामधील एक सदस्य होते. आपको भी पता होगा, थाना में शाबीरभाई शेख, बाला साहब ठाकरे जी उनका नाम बहुत अभिमान से लेते थे. तो कभी शिवसेना ने किसी जाति जाति में धर्म में भेदभाव करने का काम नहीं किया. जो जो चीजें यहां पर मुस्लिम लोगों के लिए भी लगेंगी वो देने का काम हम लोग करेंगे. हमारा सईद खान वहां पर पाथरी में काम करता है, उसको भी हम लोग ने ताकत देने का काम वहां पर किया. आज अल्पसंख्याक आपलं जे मंडळ आहे त्याला अगोदर किती 35 कोटी रुपये निधी होता. 750 कोटी निधी देण्याचं काम जे आहे ते आपल्या सरकारने केलं. आपल्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना आणण्याचं काम ते देखील शिंदेसाहेब जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी केले. आपल्यासाठी वेगवेगळ्या योजना आणल्या. अल्पसंख्याकला गेल्या 2.5 वर्षांमध्ये 3,500 कोटी रुपयाचा निधी जो आहे देण्याचं काम जे आहे ते पण आपल्या सरकारने केलं, शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली झालं. ये नंबर नहीं है, ये हकीकत है. ये हकीकत में हमने जो काम किया उसके बारे में मैं आपको यहां पर बता रहा हूं. तर आपल्या सगळ्यांना मला एवढंच आवाहन करायचं आहे, कुठल्याही गोष्टींना जे आहे बळी पडू नका. दिशाभूल करणारे लोक खूप येतील आणि त्याचबरोबर इलेक्शनच्या अगोदर आपल्या मतासाठी जे आहे हे पैसे देणारे देखील खूप येतील. मला आपल्याला सांगायचंय, आपलं मत जे आहे खूप बहुमोल आहे. हे मत जे आहे हे आपल्यासाठी आणि आपल्या भविष्यासाठी, आपल्या मुलाबाळांसाठी देखील खूप महत्वाचं आहे. म्हणून आपण मतदान करताना योग्य विचार करून मतदान केलं पाहिजे. ज्या प्रकारे आपण महायुतीला मतदान दिलं विधानसभेमध्ये, त्याच प्रकारे आता शिवसेनेला जे आहे हे मतदान आपल्याला द्यायचंय. रेणुका हिवाळे ज्या आपल्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आहेत परतूरमध्ये, त्या असतील किंवा अंबडमधून सना पटेल असतील, यांना मतदान म्हणजे शिंदे साहेबांना मतदान, हे पण तुम्ही लक्षात घ्या. आपलं हे मतदान जेव्हा तुम्ही या दोघांना कराल तेव्हा आपलं मतदान जे आहे एकनाथजी शिंदे साहेबांना जाईल. शिंदे साहेब ज्या प्रकारे काम करतायत, दिवस रात्र जे आहे सर्वसामान्यांसाठी झटतायत, आज त्यांच्या मागे जे आहे ते आपल्या सगळ्यांना उभं राहायचंय. एवढं सांगण्यासाठी आपल्याकडे आलोय. आपल्याला ज्या ज्या गोष्टींची आवश्यकता या परतूरमध्ये लागेल, भूमिगत गटार योजना असेल ती पण एकदम या ठिकाणी अपयशी ठरली. रस्ते असतील, उद्यान असेल, दलित मुस्लिम भागामध्ये विकास काम आहे, त्याचबरोबर जलकुंभाची निर्मिती असेल, अशी विविध कामं मी मगाशी सांगितलं तुम्हाला. ज्या ज्या गोष्टींची या शहराला आवश्यकता लागेल त्या त्या गोष्टींसाठी निधी जो आहे हा नगर विकास विभागाच्या मार्फत
आपल्या सगळ्यांना देण्यात येईल. कुठेही निधीमध्ये जी आहे ती कमतरता पडणार नाही, एवढा संदेश जो आहे शिंदे साहेबांचा आपल्यासाठी आहे. तर येणाऱ्या 2 तारखेला शिवसेनेच्या बटनासमोर, शिवसेनेच्या चिन्हासमोरील बटन दाबून मोठ्या बहुमताने आपण या दोन्ही जे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आणि त्याचबरोबर आमचे सगळे उमेदवार जे आहे या सगळ्यांना निवडून द्या, एवढं सांगण्यासाठी आपल्याला आलोय. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो. आज आमचे सगळे उमेदवार जे आहे हे परतूरचे, हे सगळे समोर बसले, त्यांनी सगळ्यांनी स्टेजवरती या. तर आपल्या सगळ्यांना आवाहन करतो 2 तारखेला धनुष्यबाण धनुष्यबाण धनुष्यबाण. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.